जे आयला बाबा ये जेव्हाच्या जात आहे का ना नालाय का कायला त्रास देते रे बारीक पोरायला. जय शिवराय जय श्रीराम. सो गाईज आज आम्ही अचानक निघालो कड्यावरचा गणपती अचानक प्लॅन झाला. सो चला जाऊयात कड्यावरचा गणपती. फर्स्ट टाइम अनुभव असेल, कधी बघितलं नाही बट युट्यूबला बघितला. असला लोकेशन आमची इथे बिलीव्ह नाही झाला गाईज. तर चला कड्यावरचा गणपती बघू आज आपण. सो गाईज आमचा अचानक भयानक प्लॅन झाला. सो आता आम्ही आलो शॉपिंग करायला डिमांडमध्ये. गाईज छोटा मोठा घेऊन झाला आहे. बिस्लेरी ही काढलेली. माझा मित्र बोलतो ही नको, ही महागातली सर्व स्वस्तवाले बघू. हे आपले डेली यूज. पाणी ही जीवन आहे आपला. बस अजून 2 तर आहेत माझ्याकडे एक तुझ्याकडे एक. आज हाती हो रही अपनी बिलिंग. नाहीत नाम लोगों ने लिया खाने के लिए. वगैरे झालेले आमची. आता आम्ही जाणार आहेत कड्यावरचा गणपती. फर्स्ट टाइम चाललो आहे, यूट्यूबची व्हिडिओ बघून चालू आहे आणि मला आयडिया नव्हती की कड्यावरचा गणपती माथेरानमध्ये एवढा मोठा गणपती आहे तो. सो जाऊयात तुम्हाला. फायनली आम्ही 4 किलोमीटरवर आल्यानंतर आम्हाला मस्तपैकी कड्यावरती जाणारे गणपतीचे बॅनर लागलेत मस्तपैकी. तर तुम्हाला इथून जाऊ शकता. रेल्वे नसेल तर तुम्ही हा लिस्ट लावले, त्या लिस्टमध्ये वाचून तुम्हाला थोडीफार आयडिया येईल. आणि 20 मिनिट चालल्यानंतर आईच मला थोडासा कन्फ्यूज झालो. तेव्हा मला समजलं हे असं काहीतरी बाटलीचं तिथून पाणी येतं वरून आणि इथे पाईप लावलाय आणि त्या बाटलीचा कसा जुगाड केला पाण्याचा खतरनाक ना. वाइब से भाई वाइब से. सो गाइस फाइनली अपना जो ट्रैक है वो चालू हो गया. आता आमचा झाला ब्रेकफास्टचा टाइम. सॉरी लंच ना. लंच. तो गाइस फाइनली हमारा खाना पीना हो चुका है. सो अभी चलते शाम के बजे 4. सो हम इधर खाना खा रहे थे तो अचानक से ट्रेन आ गई. ये देखो ट्रेन आ गई में. तो गाइस यहाँ पे आते आते हम लोगों पे किया अटैक बंदरों ने. तो लास्ट टाइम भी आए थे, उस टाइम भी अटॅक किया था. सो मित्रांनो तुम्हाला थोडासा जाता आता इथे निसर्ग राजा कड्यावरचा गणपतीला जायला तुम्हाला इथून हे दिसेल एंट्री मुख्य द्वार दिसेल. बट असं खाली उतरल्यानंतर एक असा झेंडा लागतो आणि असं एक दगड लागतो आणि इथे पाहू शकता इथे स्थापन केलेली मूर्ती. सो मित्रांनो फायनली आपण पाहू शकता कड्यावरचा गणपती असा काहीतरी कोरलेला गेलेला आहे. सो मित्रांनो आम्ही बॅक साईडला आलो बिकॉज तिथून आम्हाला चांगला व्ह्यू दिसला असता, चांगली मूर्ती दिसली असती आकर्षित. बट आम्ही आलो मागच्या साईडे. बट काय विषय नाही. आणि आम्हाला आता प्रश्न पडला की आम्ही टेंट कुठे लावायचा, इथे लावायचा की नाही, डिसाईड चालू आहे. आणि इथे पाहू शकता मस्त की महाराजांची मूर्ती. इथं मस्त की छोटासा असं मंदिर. सो इथं छोटीशी मूर्ती पाहू शकता गणपती बाप्पा मोरया. आणि इथे मस्त की मोदक घेऊन आपले कोणतरी मामा की जय ना असं काहीतरी कड्यावरचा गणपती दिसतो. इथून तुम्हाला हवं तसं ना. हे आपले राम राम कॉम हे पिशवी जवळ जाईल हो. हे नुसतं आरतीच्या करत असतं आमच्या अंगावर. नुसतं म्हणजे आमचे पाईट गेला बघतात काय टेन्शन नाही. पाहू शकता कड्यावरचा गणपती. यांची भीती वाटायला लागले. भावानं नाही खाला जास्त. 2 पुढे दिल्या. 2 बारीक गडी असलं म्हणून काय फायदा आहे याचा का. सो मित्रांनो पाहू शकता इथून काहीतरी असा व्ह्यू देते कड्यावरचा गणपतीचा. आम्ही त्याच्या बॅक साईडला होतो म्हणून आम्हाला एवढा काय गणपती पाहायला ना भेटला नीट. पण इथून पाहू शकता.
असा हा कड्यावरचा गणपती आणि इथे पाहू शकता. दर्शन नसेल घ्यायचं तर तुम्ही इथून कड्यावरचा गणपतीचा राजाचा का तुम्ही इथून दर्शन घेऊ शकता आणि पाहू शकता कशी काय आकर्षित मूर्ती. तुझ्या गणपती राया आलो, ह्या माकडांनी खूप त्रास दिला, तरी पण आम्ही ह्या माकडांशी लढलो, पण त्यांना कुठलीही प्रकारची दुखापत ना होऊन गेली. या काय चुकी झालं या छोट्या बालकाला गाइस फाइनली चेक इट. यहाँ पे हम लोग अभी ट्रेन लगा रहे, यहाँ से ट्रेन मस्त का व्यू देखेगा हमको ट्रेन से. यहाँ पे हम बैठ सकते, यहाँ पे अभी हम कर रहे साफ सफाई. यहाँ पे हम बैठ सकते, यहाँ पे अभी हम कर रहे साफ सुरू करते. यहाँ पे पाहू शकता कडा. आणि इथं आम्हाला कसं माकडांचं काय टेन्शन नाही. मेन गोष्ट म्हणजे कारण माकडे जाम त्रास दिलेला मालावर, म्हणजे माकडे येणार म्हणजे येणार. फॉर वॉचिंग, बाय बाय.